ज्या शेतामध्ये आपल्याला हळदीची लागवड करायची आहे त्या शेताची अजून ज्या शेतकरी बांधवांना नागरडी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर नागरडी करून घ्यावी। नागरडी करणं का गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो, आता वातावरणातील 2-3 वर्षातील मागील तुम्ही बदल पाहू शकता। उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस येत आहे आणि पावसाळ्यात सुद्धा जास्त पाऊस झाल्यामुळं जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण जे आहे ते खूप प्रमाणात वाढलेलं आहे। तर याच बुरशीसाठी आपण काय करतो, नागरडी लेट करतो। तर त्या लेट नागरडी करण्यामुळे होतं काय की जमीन आपली तापत नाही। तर जमीन न तापल्यामुळे काय होतं, या जमिनीमध्ये बुरशीचे जे स्पोर असतात त्या बुरशीमुळे आपल्याला कणसड लागणं, मुळ्या खराब होणं किंवा पिकामध्ये पाहिजे अशी डेव्हलप न होणं याला कारण असते बुरशी। तर सूर्याच्या अतिनील किरणामुळे काय होतं, आपण नागरडी केल्यानंतर खालची माती वर आल्यानंतर याच्यामध्ये सूर्यप्रकाश हा थेट जमिनीशी आल्यामुळं, जमीन तपल्यामुळं बुरशीचे जे स्पोर असतात ते त्या ठिकाणी नष्ट होतात। तसेच शत्रू कीटक असतात जमिनीमधले, हुमणीचे अंडे असतील किंवा इतरही काही असतील, तर ते या सूर्यप्रकाशाच्या किरणामुळं ते नष्ट होतात। त्यामुळे आपल्याला नागरडी करणं हे खूप गरजेचं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर नागरडी करून घ्यावी।